महाविद्यालय उमरखेड आणि भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमानं रेशीम धागा निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न। महागाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते, मात्र रेशीम शेती करीत असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष विकण्यासाठी जवळपास बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। याच अनुषंगानं भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं रेशीम धागा निर्मिती प्रशिक्षण आणि माहिती संदर्भाने आज महागाव तहसील कार्यालय येथे प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली। सगळ्यात आधी भाऊसाहेब माने यांच्या प्रतिमेचं यावेळेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। महागाव उमरखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते। पारंपरिक पिकाला बगल देत येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समर्थपणे आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी महागाव उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन डॉक्टर विजय माने यांनी व्यक्त केलं। रेशीम व्यवसाय हा शेतकऱ्यांचा उज्ज्वल भविष्य साकार करण्याचा एक व्यवसाय होऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये वाढणारी लोकसंख्या आणि कमी होत जाणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रात विचार केल्यास कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी रेशीम शेती करणं महागाव उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची नितांत गरज असल्याचं प्रतिपादन डॉक्टर कदम सर यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव शिंदे जिल्हा रेशीम विकास अधिकारी यवतमाळ हे होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर वीना कदम, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत उमरखेड हे होते, तर प्रमुख मार्गदर्शन शिवकुमार रेशीम सूत्र नवी दिल्ली, डॉक्टर संदीप सोनी इंजिनियर दर्डा इंजिनियर कॉलेज यवतमाळ, डॉक्टर विजयराव माने कृषीशास्त्रज्ञ, नितीन माहेश्वरी सत्यशोधक शेतकरी संघ उमरखेड, तहसीलदार प्रतिनिधी महागाव हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रेम हनवते यांनी केलं। कापसाचा धागा निर्माण करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्याला आधीच मिळालेला असून रेशीमचा धागा तयार करण्याचा मान सुद्धा उमरखेड यवतमाळ जिल्ह्यालाच मिळाल्याचं आपल्या प्रस्तावनेत त्यांनी सांगितलं। प्रमुख अतिथी कॉम्रेड डी.व्ही. नाईक, अनिल नरवाडे, अमृतराव देशमुख, रवींद्र राऊत, विशाल मनवर, स्वप्नील कावळे, गजानन मरकटे हे होते। या कार्यक्रमाला उमेदच्या सर्व महिला आणि मोठ्या प्रमाणात रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। नमस्कार। आज महागाव तहसील कार्यालयामध्ये रेशीम धागा प्रशिक्षण भाऊसाहेब माने प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। या विषयावर बोलण्यासाठी रेशीम विकास अधिकारी आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगसाल शेतकरी? नमस्कार, मी विलास शिंदे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी यवतमाळ येथे आज भाऊसाहेब कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने रेशीम धागा निर्मिती प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये बहुसंख्य शेतकरी उपस्थित झालेले आहेत। बहुसंख्य शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास व्हावा, शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येऊ नये याच्यासाठी आम्ही म्हणून जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रेशीम क्षेत्र वाढवण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे। त्यासाठी आमचे अधिकारी वर्ग आणि मी स्वतः प्रयत्न करत आहे। जिल्ह्यामध्ये रेशीम शेती वाढवण्याचा उद्देशच असा आहे की शेतकरी स्वावलंबी बनला पाहिजे, शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे, शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळून त्यांची आर्थिक उन्नती साधेल याच्यासाठी आमचे जिल्हा रेशीम कार्यालय प्रयत्न करत आहे। या कामी म्हणून जिल्ह्यामध्ये रेशीम क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून रेशीम संचालनालय नागपूर येथील आमचे उपसंचालक सन्माननीय ढवळे सर, प्रादेशिक रेशीम कार्यालय अमरावती येथील आमचे सहाय्यक संचालक सन्माननीय हेमंत लाडगावकर सर आणि शेतकरी बंधू आणि हे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे। किंबहुना शेतकरी सुखी समृद्ध व्हावा, या रेशीम शेतीचा रेशीम विकासाचा केंद्रबिंदू आम्ही शेतकरी मानून त्यांचा जास्तीत जास्त कसा विकास करता येईल या दृष्टीने आमची विकास साधण्याची प्रक्रिया चालू आहे। सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान आणि कृषी महाविद्यालय उमरखेड या दोन्ही संस्थांच्या विद्यमाने आज महागाव येथे रेशीम धागा निर्मिती प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली। तहसीलच्या या इमारतीमध्ये नुकतेच या ठिकाणी या परिसरातील सर्व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची एक परिषद झाली, कार्यशाळा झाली आणि या कार्यशाळेमध्ये महागाव तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून, त्याचबरोबर पुसद, आर्णी, दिग्रस, किनवट या भागातल्या तालुक्यातील शेतकरी देखील, रेशीम उत्पादक शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या ठिकाणी डॉक्टर विजयराव माने साहेब यांनी जे मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर या जिल्ह्याचे रेशीम अधिकारी आदरणीय विलाजी शिंदे साहेब, प्राचार्य डॉक्टर वीना कदम सर या सर्वांनी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय।
या मार्गदर्शनामधून खास करून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ रेशीम उत्पादनावर भर न देता त्याच्या पुढची पायरी म्हणून रेशीम रिलिंग कसं करता येईल, रेशीमचे धागे निर्माण कसे करता येतील, यासाठी हा खास डेमो या ठिकाणी ठेवलेला आहे. हा डेमो म्हणजे ही जी मशीन आहे, ही मशीन काम कसं करते आणि त्यातून आपल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती होईल या संदर्भात मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. या ठिकाणी रेशीम विकास अधिकारी शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. शिंदे साहेब या मशीन बद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. रेशीम धागा निर्मिती केंद्राची जी मशीन आहे ती रेशीम सूत्र नवी दिल्ली यांनी डिझाईन केलेली आहे आणि याचं डिझाईन यवतमाळमध्ये जे आपले सर आहेत प्रोफेसर ते डॉक्टर सोनी सरांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने हे मशीन डिझाईन झालेले आहे. याच्यामध्ये जे महत्वाचा जो विषय आहे तो धागा निर्मितीचा विषय आहे. तर याच्यासाठी म्हणून पहिल्या सुरू जे मशीन मध्ये रेशीमचे कोश उकळावे लागतात, ते उकळल्यानंतर याच्यामध्ये टाकावे लागतात. याच्यामध्ये 7 ते 8 किंवा 10 पर्यंत जो कोश असतात त्या कोशातनं सिंगल धागा काढायचा असतो आणि तो धागा आहे तो या मशीनला लावायचा असतो, या फिरक्याला. या फिरक्याच्या माध्यमातून 7-8 कोशाचा एक धागा तयार होतो आणि हा मशीन मध्ये तयार होतो. हे तयार झाल्यानंतर मशीन हा जो धागा आहे ते रेलिंग मशीन आहे त्या ठिकाणी गेलेली आहे तिथं, त्याच्यामध्ये तो गुंडाळणी करतो आणि अशा प्रकारे दिवसातनं आपल्याला एका महिलेकडनं किंवा एका माणसाकडनं जवळपास 1 किलो धागा मिळतो एका दिवसासाठी 1 आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना महिलांना हा परवडण्यासारखा धंदा आहे. आतापर्यंत आपण कोश उत्पादन केलं परंतु रेशीम धागा निर्मितीची प्रक्रिया बाकी होती, तेही आपण या ठिकाणी याच्या माध्यमातून तयार केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना महिलांना रोजगार मिळावा अशा प्रकारची भावना याच्या मागची. सर नमस्कार, मेरा नाम शिव कुमार है. मैं रेशम सूत्र प्राइवेट लिमिटेड दिल्ली में काम करता हूँ. मैं सेल्स देखता हूँ छत्तीसगढ़ और महाराष्ट्र का. तो हमारी मशीन ने अभी एक मलबरी रीलिंग मशीन बनाई है और इसको बनाने वाले हमारे डॉक्टर संदीप सोनी है, डायडा इंस्टीट्यूट में प्रोफेसर है टेक्सटाइल डिपार्टमेंट में. तो उन्होंने डिजाइन किया था मशीन. तो जो ककून होता है सबसे पहले हम इसमें उबालते हैं. ये कुकिंग सिस्टम है. कुकिंग सिस्टम से क्या होता है कि इसका रेशा खुल जाता है तो हमें रीलिंग करने के लिए इजी हो जाता है. इसके बाद हम इसमें डालते हैं. इसका जो पानी है ठंडा और गर्म दोनों रखते हैं क्योंकि अगर पानी ठंडा हो जाएगा तो इसका रेशा नहीं निकलेगा, धागा नहीं निकलेगा. धागा निकालने के बाद हम इसमें डालते हैं. ये वैक्यूम परमिशन चेम्बर है. इससे क्या होता है कि इसमें जो दम लगा होता है धागे में तो इसमें निकाल देता है. निकालने के बाद हम इसको ना बड़ा सा छल्ला बनाते हैं क्योंकि इसमें जो छल्ला है वो छोटा सा है और इसका छल्ला बड़ा बनता है. तो इसमें 1 केजी 2 केजी जितना भी निकालना है इस छल्ले से हम निकालते हैं. और इसका जो माप है धागे का उसको डेनियर में मापते हैं. 20 ND 20 डेनियर या 22 डेनियर का धागा आता है. इसका जो बढ़िया क्वालिटी का होता है वो 20 डेनियर का होता है और 7 से 8 ककून का एक धागा बनता है जो आपने अभी देखा होगा. स्टार्ट. ये देखिए जब यहाँ से ककून गर्म कर उबाल के निकालते हैं तो यहाँ इसमें फंसाते हैं. ये देखिए इसमें क्या है कि ऑटोमेटिक इसमें धागा पकड़ भी लेता है और ये रीलिंग होता है. इसमें 8 या 10 ककून का एक धागा बनता है जो 20 डेनियर का होता है, 20 या 22 डेनियर का. आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी महागाव येथे उमरखेड येथील भाऊसाहेब माने ट्रस्ट आणि कृषी महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने कोशापासून रेशीम धागा बनवण्याचं 1 दिवसाचं ट्रेनिंग आणि त्या मशीनचा धागा बनवण्याच्या मशीनचं प्रशिक्षण आज महागाव इथे जवळपास 100-150 कास्तकारांना देण्यात आलं. त्याच प्रशिक्षणामधून निर्माण झालेला हा रेशीमचा धागा आहे. आज शिक्षक दिन आहे. शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जातात परंतु शिक्षकांना आणि सर्वांना जो जगवतो कास्तकार तो संकटात सध्या आहे. त्याला आधार मिळावा म्हणून केवळ कोश न विकता त्यापासून धागा करूनही त्यांना विकून 2 पैसे जास्त मिळवले पाहिजे या प्रयत्नातून आज आम्ही ही कार्यशाळा इथे घेतली. ही अतिशय यशस्वी झाली आणि
महागाव तालुक्याचे कम्युनिस्ट पक्षाचे नेते सन्माननीय DB नाईक साहेब या ठिकाणी उशिरा उपस्थित झाले, कारण त्यांच्याकडे एक दुःखद घटना घडली, त्यामुळे ते वेळेवर येऊ शकले नाही. ते आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तेव्हा आज मी त्यांना हा महागाव तालुक्यामध्ये पहिल्यांदा झालेला रेशीमचा धागा कष्ट करणाऱ्या कास्तकाराला आणि कास्तकारासाठी लढणाऱ्या लढवयाला अर्पण करतो आणि त्यांचं स्वागत करतो.